नमस्कार सज्जन हो, नमस्कार. आपण रुद्राध्याय किंवा रुद्राचं जे काही महत्त्व आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात त्याचा विचार करतो आहोत. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय रुद्र अनुष्ठान करत जा. घरामध्ये लघुरुद्र करा किंवा रुद्र मंत्रांनी शंकरावर अभिषेक करा. रुद्राध्यायाचा जर आपण विचार केला तर रुद्राध्यायाने आपण फक्त शंकरावरच अभिषेक करू शकतो असा भाग नाहीये. तुम्ही गणपतीवर सुद्धा रुद्राने अभिषेक करू शकता, देवीवर सुद्धा रुद्राने अभिषेक करू शकता, विष्णूवर सुद्धा रुद्राने अभिषेक करू शकता, भगवान दत्तात्रेय यांच्यावर सुद्धा रुद्राने अभिषेक करू शकता. इतकंच नव्हे तर रुद्राध्यायाने जर आपण हवन केलं तर आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी आणि चिरलक्ष्मी प्राप्त व्हायला मदत होते. कारण असं म्हटलंय की आरोग्यम भास्करादिच्छे. आरोग्य पाहिजे असेल तर सूर्यनारायणाकडे जा, पण धन पाहिजे असेल तर अग्निनारायणाकडे जा. जे मंत्र आपण नुसते म्हणतो किंवा त्याचा अभिषेक करतो त्याच मंत्रांनी जर हवन केलं म्हणून रुद्र स्वाहाकार होतो, रुद्र याग होतो. त्यामुळे घडतं काय तर सार्वत्रिक समृद्धी आपल्याकडं धावत येते. आणि सार्वत्रिक समृद्धी तरी काय आहे त्याचा सगळा उल्लेख आपल्याला या रुद्राध्यायात मिळतो. आणि ही जी अक्षर आहेत ना नुसती ती असं काही अजब जादुई काम करतात की आपल्या लक्षातच येणार नाही, अरे हे एवढं मोठं आहे का प्रकरण असं वाटेल. रुद्राची नुसती शांती आहे ती सुद्धा अशी म्हणते इडा देवहू. हे रुद्रदेवा, तुझ्या कृपेने पृथ्वी मातेची माझ्यावर कृपा राहू दे. ही पृथ्वी आपल्याला अन्न धान्य आणि सर्व काही देणारी आहे आणि पृथ्वीमुळे आपल्याला सहनशक्ती प्राप्त होते. म्हणून ही पहिली जी शांत आहे तीच तुम्हाला शिकवते की अरे काही गोष्टी सहन कशा करायच्या हे सुद्धा मी तुला शिकवते बरं का. कारण ती पृथ्वी माता आई आहे आणि ती शिकवती की अरे गोड बोलत जा. मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि. कल्याणकारक गोष्टीच निर्माण करा, कल्याणकारक गोष्टीच धारण करा, कल्याणकारक असंच संभाषण करा आणि कल्याणकारकच बोला. काहीतरी वायफळ बोलवून वेळ वाया घालवू नका असं सांगणारी आणि आधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक अशा सर्व प्रकारची शांती माझ्या जीवनात येवो असं ही रुद्राची पहिली शांत शिकवते. रुद्राचा पहिला अनुवाक आहे. याच्यामध्ये हे रुद्रदेवा, तुझ्या क्रोधाला माझा नमस्कार असो, तुझ्या बाणाला माझा नमस्कार असो आणि धनुष्य बाण घेतलेल्या तुझ्या बाहूंनाही माझा नमस्कार असो. आपल्या मनात विचार येईल, अरे क्रोधाला नमस्कार. पण इथे फार मोठी मजेशीर गोष्ट आहे की तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतर्यामी तो रुद्र राहतोय आणि एक आपली आपल्यालाच ही केलेली विनंती प्रार्थना किंवा आदेश आहे की हे मनुष्या, हे मानवा, विनाकारण चिडू नको. हा तुझा जो क्रोध आहे ना हा तुझं फार नुकसान करतो आणि क्रोधाच्या आहारी गेलास तर रोज
तुझ्या शरीरातली चांगली शक्ती वाया जाते. म्हणून इथं रुद्राला उद्देशून जे जे काही सांगितलंय, अगदी म्हणले हे गिरिनिवासी रुद्रा, हे रुद्रदेवा, तुझं सौम्य आणि पवित्र असं जे रूप आहे ते आम्हाला आमचं कल्याण करू दे. पर्वतवासी रुद्रा, आमच्या मुला माणसांचं, गुराढोरांचं तू कल्याण कर, रक्षण कर. पूर्वकाळामध्ये आमच्या प्रत्येकाच्या जमिनी होत्या आणि घरामध्ये गुरढोरही असायची, घरचं चांगलं ताजं दूध मिळायचं. आता या सगळ्याच गोष्टी स्वप्नवत झाल्या आहेत. पण नेमकं काय असावं आणि काय नसावं या गोष्टी आम्हाला रुद्राचा अभिषेक केल्यामुळे, रुद्र अनुष्ठान केल्यामुळे प्राप्त होतात. मग तुम्हाला मला एक अशी सवय लागली आहे की काही नाही बाबा, फक्त श्रावण महिन्यात करायचं. पण एक ध्यानात ठेवा की घरामध्ये उत्तम प्रकारची शांती हवी असते. घरामध्ये उत्तम प्रकारचं धन येत राहावं असं वाटत असेल, आलेलं धन कल्याणकारक मार्गाने घरामध्ये सुस्थिर व्हावं असं वाटत असेल तर रुद्राचं अनुष्ठान प्रत्येक महिन्याला करावं. आणि प्रत्येक महिन्यात करण्याकरता आपल्याला काही काही विशिष्ट दिवस आहेत. प्रत्येक महिन्यात येणारा सोमवार आहे, प्रत्येक महिन्यात येणारं आर्द्रा नक्षत्र आहे, हे रुद्राचं नक्षत्र आहे. किंवा प्रत्येक महिन्यात प्रदोष येत असतात, म्हणजे शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात, म्हणजे प्रत्येक महिन्यात दोनदा प्रदोष येतो. त्या प्रदोषाच्या दिवशी आपण अनुष्ठान करू शकतो. किंवा अमावास्येच्या आदल्या दिवशी शिवरात्री नावाचा दिवस प्रत्येक महिन्यात येतो, त्या दिवशी सुद्धा आपण रुद्र अनुष्ठान आपल्या घरी करू शकतो. रुद्राची कृपा झाली तर इथं रुद्रदेव म्हणतोय, अरे की मी स्वतः श्रेष्ठ वैद्य आहे, मी कुविचारी अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गिळून टाकेन, त्या नष्ट करेन आणि मी तुझं कायम स्वरूपी रक्षण करेन, असं तो रुद्र तुम्हाला आश्वासन देतो. आणि ते मंत्र्यांसारखं आश्वासन नसतं बरं का. रुद्रांनी दिलेलं आश्वासन हे खरं आश्वासन असतं, तो मंगलकारक आहे. अहो, आम्ही जर रोज चिडाचिडी केली नाही, रोज जर क्रोध केला नाही तर ती आमची शक्ती स्टोअर होती, आमच्या शरीरात राहते ती. आणि जिथं खरोखरच आम्हाला त्या शक्तीचा वापर करायचा आहे तिथं ती शक्ती आम्ही प्रखरपणे वापरू शकतो. रुद्र जो आहे तो नीलकंठ आहे, निळ्या कंठाचा आहे, आरक्त वर्णाचा आहे आणि सूर्यरूपी रुद्र असल्यामुळे तो आकाशात संचार करतो आणि तुमचं प्रत्येक कर्म तो पाहत असतो बरं का. आणि तिथून त्याची कृपा सतत आपल्यावर वर्षाव करत असते. इथं मुद्दाम सांगितलंय की हे रुद्रा, तुझं जे धनुष्याचं जी दोरी आहे ना ताणलेली, ती सोडून दे आणि तुझा जो बाण आहे तोही बाजूला ठेव, तो माझ्यावर नको टाकू. लक्षात ठेवा, आपलं शरीर हे सुद्धा धनुष्याकारच आहे. आपण ते वाकवतो आणि पुन्हा ताठ ठेवतो. ही जी क्रिया आहे ही इथं ही रुद्राचं धनुष्य अशा रूपानेच वापरलेली आहे. इथं म्हटलंय असं की हजारो नेत्रांनी पाहणाऱ्या आणि शेकडो बाणांचा भाता धारण करणाऱ्या रुद्रा, तुझं ते धनुष्य ते ढिलं करून ठेव. बाणाची टोक आहे ती माझ्याकडे करू नकोस. लक्षात ठेवा, अरे जो कोणी माणूस या रुद्राची उपासना करतो, प्रार्थना करतो, त्याच्यावर कुणाचंच कुठला शत्रू त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. असं फार मोठं रुद्राचं कर्तृत्व आहे. रुद्राचं कर्तृत्व म्हणजे काय की रुद्राध्यायी
किंवा रुद्राचं अनुष्ठान करणारा माणूस जो असेल त्याच्या शरीराभोवती एक पाशुपत अस्त्राचं वलय सतत त्याचं संरक्षण करत असतं आणि त्यामुळे कोणीही त्याला कुठल्याही प्रकारचा उपद्रव करू शकत नाही आणि तो माणूस पूर्णपणे निर्भय होऊन उत्तम प्रकारे कार्य करू शकतो. म्हणून सज्जन हो, रुद्राचं अनुष्ठान आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे सांगितलंय त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. इथं दुसऱ्या अनुवाकात असं म्हणलंय, रुद्र म्हणजे फारच मजेशीर आहे. नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशांच पतये नमः. अरे सोन्याची बाहुभूषण घातलेल्या रुद्रा, तुला मी नमस्कार करतो. सगळ्या दिशांच्या अधिपती अशा रुद्रा, मी तुला नमस्कार करतो. हिरव्या पानांचे केस धारण केलेल्या वृक्षरूपी रुद्रा, मी तुला नमस्कार करतो. आणि पशुपालन करणाऱ्या रुद्रा, मी तुला नमस्कार करतो. लक्षात ठेवा, हे सगळे जे अर्थ आहेत ना, याच्यात गूढता आहे. नमो हिरण्यबाहवे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी तो रुद्र कर्म करायला माझ्या बाहूमध्ये सोन्यासारखी ताकद देतो, शक्ती देतो. माझे जे हात आहेत ते सुवर्णभूषित करतो. याचाच अर्थ असा आहे की मला तो अनेक संधी, अनेक अपॉर्च्युनिटीज आणून देत असतो. आणि म्हणतो दिशांच्या अधिपतीला नमस्कार असू दे, म्हणजे अरे कोणत्याही दिशेला जा, तुला योग्य काम मिळेल आणि तुझ्या अंगात असणाऱ्या कौशल्याला योग्य तो न्याय मिळेल, असं हा रुद्र आम्हाला सांगत असतो, बजावून सांगतो. हिरव्या पानांचे केस धारण केलेल्या वृक्षरूपी रुद्रा असं म्हणतात. हिरव्या पानांचे केस म्हणजे काय हो? तो मला कायम तरुण ठेवतो, कायम तरुण ठेवतो. याचा अर्थ मी जरी 40 वर्षाचा झालो, मी जरी 50 वर्षाचा झालो, तरी माझ्यामधला उत्साह जो आहे हा तरुणाला लाजवेल अशा प्रकारचा असतो. आणि हा रुद्र मला हेही सांगतो की अरे वृक्षासारखा ताठ राहा, ताठ मानेनी राहून कार्य कर, असं तो मला रुद्र शिकवत असतो. कोवळ्या कोवळ्या गवताप्रमाणे ज्याची कांती आहे आणि त्याच्या ठिकाणी प्रचंड आवेश आहे, तेज आहे, आणि जो धर्म मार्गाने जातो अशा रुद्राला मी नमस्कार करतो असं म्हटलंय. बैलावर बसलेला आणि शत्रूचा वेध घेणारा असा जो रुद्र आहे त्याला माझा नमस्कार असू दे. जो अन्नाचा अधिपती आहे, मला कधीही अन्न कमी पडणार नाही. रुद्र अनुष्ठान करणाऱ्या माणसाला पोटभर आणि चांगल्या प्रतीचं अन्न कायम खायला मिळेल बरं का. आणि लक्षात ठेवा, रुद्राचं अनुष्ठान करणारा माणूस कुठेही खाणार नाही, कुठेही पिणार नाही. त्याला शुद्ध काय, अशुद्ध काय, उत्तम काय, वाईट काय याची पूर्णपणे कल्पना येत असते. आणि विशेष म्हणजे असं म्हटलेलं आहे त्यांनी की गवत जसं पुन्हा पुन्हा उगवतं, तशी तशी आपल्या शरीरामधली ऊर्जा पुन्हा पुन्हा निर्माण करणं असा या रुद्राचा एक मोठा भाग आहे. बैलावर बसलेला म्हणलंय म्हणजे तो धर्मावर बसलेला आहे, तो धर्माचं पालन करतो. बैलाला धर्माची उपमा दिलेली आहे. म्हणून अशा रुद्राला मी नमस्कार करतो. याचा अर्थ मला तो रुद्र जो आहे तो धर्म मार्गाने पुढे पुढे घेऊन जाणार आहे. निळ्या केसांचा रुद्र आहे बरं का. आणि यज्ञोपवीत धारण केलेला रुद्र आहे. यज्ञोपवीत धारण केला याचा अर्थ जो मर्यादेने वागणार आहे. आणि यज्ञोपवीताचा दुसरा एक अर्थ असा आहे की जो पवित्र कर्म करणारा आहे, ज्याला अपवित्र कर्म मंजूरच नाही, असा जो रुद्र आहे त्याला मी नमस्कार करतो. धनुष्य सज्ज केलेला रुद्र आहे, म्हणजे जो क्षात्र तेजानी युक्त आहे, असं हे परशुरामांचं वर्णन आहे.
अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतश्च शरन्धनुः इदं ब्राह्मम इदं क्षात्रम शापादपि शरादपि. परशुराम रस्त्याने जायला लागल्यानंतर आजूबाजूची माणसं त्यांच्याकडं वाकड्या नजरेने बघूच शकायची नाही, कारण ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र होतं. तीच क्रिया तुमच्या आमच्या बाबतीत होते की जो उपवीती रुद्र आहे, की जो कधीच कुठलंच वाईट कर्म करणार नाही, सात्विकही आहे आणि त्याचबरोबर त्याच्याकडे धनुष्यबाणही आहे, म्हणजे तो त्याच्याकडे क्षात्रतेज पण आहे. अशा रुद्राला माझा नमस्कार आहे. त्यानंतर असं म्हणलंय त्यांनी की रथकारेभ्यश्च. बरं का, म्हणजे काय होतं की सर्व प्रकारची कुशलता तो तुम्हाला देणार आहे. इथं आणखीन म्हणले आरक्त वर्णाचा आणि विश्वाची रचना करणारा स्थपती अशा रुद्राला माझा नमस्कार असू दे. म्हणजे तुमचा आमचा जर असा काही समज असेल की मी रुद्राचं अनुष्ठान केलं की माझ्या घरात पैसे येऊन पडतील, धनधान्य येऊन पडेल, नाही, असलं काहीतरी आळसाचं आणि सामान्य ज्ञान रुद्र देत नाही. रुद्र तुमच्या पुढे अनेक संधी आणून देतो, सुसंधी आणून देतो. उठ, उत्तिष्ठत, जाग्रत, हे सुचवणारा रुद्र आहे. अरे मी तुला खूप संधी देतो, तुला मी उत्तम हात देतो, उत्तम पाय देतो, उत्तम तेजस्वी यशस्वी अशा प्रकारचं तेज देतो तुला. तू कार्य कर आणि तुझ्या घरात तेजस्वी संपत्ती घेऊन ये. उगीच कुठलं तरी लॉटरीचं तिकीट लागेल का असले काहीतरी वेडे विचार करू नकोस. जुगार खेळून पैसे मिळतील का असले विचार करू नकोस. कष्ट करून मिळव, बुद्धीचा वापर करून मिळव आणि मग त्या पैशाला सुद्धा, त्या धनाला सुद्धा एक विशिष्ट तेज असेल आणि त्याचा तू योग्य वापर करून घे. असे हे रुद्राचे पहिले नुसते 2 अनुवाक सांगतात. आपल्याला बाकीचेही अनुवाक आहेत, त्यांचा विचार करायचा आहे. सज्जन हो, आपण रुद्राचा विचारही करत राहूया. रुद्रानुष्ठान केव्हा करूया आणि रुद्रानुष्ठानाची फलश्रुती काय, या सगळ्याचा विचार करत करत जाऊया. धन्यवाद.